नमस्कार, माय स्टोरीज कलेक्शनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत गुरुदक्षिणा ही बोधकथा. तर फार पूर्वी आश्रमात गुरुजवळ राहून गुरूंची आणि गुरुपत्नीची सेवा करून त्यांचे जीवन जवळून पाहून विद्येसाठी तपश्चर्या करण्याचा तो काळ होता. विद्येचा विक्रय करणं हे त्या काळात पाप समजले जाई. अशाच तक्षशिला येथील आयुर्वेदाचार्य आत्रेय गुरुजींचा आश्रम राजपुत्रांपासून ते सामान्य दासीपुत्र आणि भिल्लकुमारांपर्यंत अनेक प्रकारचे शिष्य त्यांच्याकडे शिकून जात. शिक्षण संपून आश्रम सोडून जाताना विद्यार्थी स्वेच्छेने काही गुरुदक्षिणा देत. त्या दिवसाची अशीच ती प्रसन्न सकाळ. गुरुजींचा निरोप घेताना विद्यार्थी गुरुदक्षिणा देत आणि गुरुजी त्यांना तोंड भरून आशीर्वाद देत. असे करता करता गुरुजींचे लक्ष एका विद्यार्थ्याकडे गेले. एका कोपऱ्यात तो उदासवाना होऊन गुरुजींकडे पाहत होता. गुरुजींनी त्याला जवळ घेतले आणि विचारले, "काय रे बाळा, तू असा का उदास का? कसल्या एवढ्या विचारात गढून गेलास?" "गुरुजी, सगळ्यांनी काही ना काही तरी गुरुदक्षिणा दिली, पण मी इतका सामान्य आहे. गुरुदक्षिणा देण्यासारखं माझ्याजवळ काहीच नाहीये." त्या विद्यार्थ्याच्या बोलण्यात बरेच तथ्य होते. तो होता बिंबिसार राजाला राजगणिकेपासून झालेला मुलगा, लहानपणापासूनच राणावनात सोडून दिलेला. पण राजाच्या एका दासीपुत्राने त्याला आशय दिला, त्याला लहानाचा मोठा केला आणि नंतर तो गुरुजींकडे शिक्षणासाठी आला. गुरुजींना हे सारे माहीत होते. विद्यार्थ्यांच्या पाठीवरून हात फिरवून ते म्हणाले, "अरे, मी तुझी परिस्थिती जाणतो. तू ज्ञानासाठी तपश्चर्या अखंडपणे चालू ठेव, हीच माझी गुरुदक्षिणा." पण तो विद्यार्थी ऐकेना. काहीतरी गुरुदक्षिणा घेतल्याशिवाय मनाचे समाधान होणार नाही, असे त्याचे म्हणणे. शेवटी गुरुजींनी आज्ञा केली, "त्याचा जगाला काहीही उपयोग नाही अशा झाडाची 4 पानं मला गुरुदक्षिणा म्हणून आणून दे." गुरुजींची आज्ञा प्रमाण मानून तो विद्यार्थी गुरुदक्षिणेच्या शोधात निघाला. गावोगावी, रानावनातून, जंगलातून, दऱ्याखोऱ्यातून खूप भटकला. कोणतेही झाड दिसले की, "या झाडाचा उपयोग काही आहे का?" याचा त्याने शोध घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला रोजच्या व्यवहारात आढळणाऱ्या तुळस, बेल, कोरफड, कडुलिंब, दुर्वा, नारळ, आंबा अशा वनस्पती झाल्या. निरनिराळ्या प्रकारची फळझाडे आणि फळझाडे झाली. त्याच्या लक्षात आले की काही वनस्पतींचा औषधासाठी उपयोग होऊ शकतो. काही वनस्पतींचा एकापेक्षा अनेक प्रकारे उपयोग होऊ शकतो. हजारो प्रकारच्या झाडांचा त्याने अभ्यास केला. हे काम जवळजवळ 3 वर्षांपर्यंत चालू होते. या 3 वर्षात जमवलेल्या माहितीचे भले मोठे बाड जमा झाले. थकला बिचारा. पण गुरुजींना हवी तशी वनस्पती मिळाली नाही. निराश मनाने तो गुरुजींकडे आला आणि हताशपणाने झाला प्रकार सांगितला. गुरुजी प्रसन्नपणे हसले आणि म्हणाले, "अरे, जगामध्ये निरुपयोगी असं एकही झाड नाही हे का मला माहीत नव्हतं? माझी आज्ञा तर प्रमाण मानलीस, मला माझी गुरुदक्षिणा मिळाली." अशी
अलौकिक गुरुदक्षिणा देणाऱ्या त्या विद्यार्थ्याचे नाव जीवक. आयुर्वेदातील तो एक तज्ज्ञ मानला जातो. शल्य चिकित्सेतही तो प्रवीण होता. गौतम बुद्धांचा तो निष्ठावान अनुयायी होता. आजची कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.